भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीदिनी ठाणे शहरातील कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं। यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश मस्के, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक पवन कदम, सुधीर कोकाटे, पूजा वाघ आणि ज्येष्ठ शिवसैनिक बाळा गवस आदी उपस्थित होते। तर रात्री 12 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीदिनानिमित्त कोटनाका येथे राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने सुनील खांबे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी आले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी यावेळी आंबेडकर अनुयायी, ठाणेकर नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी एकच जल्लोष साजरा करण्यात आला। तर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी कोटनाका आणि ठाणे रेल्वे स्थानक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी उपायुक्त उमेश बिरारी, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकही उपस्थित होते। तसंच महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आलं। यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, पत्रकार संघाचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते। संदेश आते है मेरा रंग दे बसंती अशा देशभक्तीपर गीतांनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या तसंच शत्रूशी दोन हात करत शहीद झालेल्या भारतीय जवानांना ठाणे पूर्वेतील श्री अंबेमातेच्या दरबारात सांगीतिक आदरांजली वाहण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं कोपरीतील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात 9 दिवस वेदमंत्रांच्या घोषात नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग सुरू आहे। तसंच विविधतेने नटलेल्या आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक भक्तिमय कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे। रविवारी या उत्सवाच्या 6व्या दिवशी प्रसिद्ध गायक सोनू निगम, श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग यांच्या गाण्यांचा जलवा युवा रॉकस्टार गायकांनी सादर केला। यावेळी देवीच्या दरबारात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक, नरेश मस्के, राम रेपाळे, जयप्रकाश कोटवानी आदींसह शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते। येत्या 18 एप्रिलपर्यंत सुरू असलेल्या महाउत्सवात आज रासदांडियाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती नवरात्र उत्सवाच्या संयोजकांनी दिली। रविवारी रॉकस्टार हिट्स ऑफ सोनू निगम, श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग आदी प्रसिद्ध गायकांनी गायलेल्या संगीत नजराण्याचा रसिकांनी आस्वाद घेतला। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी हिंदी, मराठी भाषेतील सुमधुर गीतांवर फेर धरून आनंद लुटला। कार्यक्रमाच्या समारोपाला देशाच्या सीमेवर लढणाऱ्या तसंच शत्रूशी दोन हात करत शहीद झालेल्या जवानांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी रॉकस्टार गायकांनी संदेश आते है, घर कब आओगे, मेरा रंग दे बसंती यांसारख्या देशभक्तीपर गीतं सादर केली। चैत्र नवरात्र उत्सवातील या कार्यक्रमांना मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती होती। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी,
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील शिवाजी मैदानातील चैत्र नवरात्र उत्सव भक्ती आणि कला महोत्सवाच्या 6व्या दिवशी मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. किरण वेहेले प्रस्तुत कलर्स ऑफ बॉलिवूड या कार्यक्रमाचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. तसंच या कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी विविध गाण्यावर नाचण्याचा आनंद लुटला. कोकण पदवीधर मतदारसंघाचे अभ्यासू आमदार, तरुण तडफदार नेतृत्व, भाजपचे ठाणे जिल्हा माजी अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांचा वाढदिवस आज विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आज सकाळपासूनच विविध प्रकारचे कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आले होते. विविध ठिकाणी वॉर्डात कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गोरगरिबांना मदत होईल असे उपक्रम राबवले. निरंजन डावखरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी काल रात्री आणि आज सकाळपासूनच विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक, हितचिंतक, बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांचे आणि हितचिंतकांचे आभार व्यक्त केले. तसंच समाजसेवेचा घेतलेला हा वारसा यापुढेही येणाऱ्या काळात आपण असाच पुढे नेणार असून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. समाजसेवेचा हा वारसा पुढे नेण्यासाठी आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभावं यासाठी त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली. आणि सर्व सहकाऱ्यांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी सामाजिक उपक्रम हे आयोजित केलेले आहेत. आणि आज वाढदिवसानिमित्त एक संकल्प आहे, ईश्वरच्या ही प्रार्थना आहे, लोकसेवा करण्याचा जो प्रयत्न डॉक्टर कुटुंबीयांच्या माध्यमाने आमच्याकडे केलेला आहे, तो ईश्वर आम्हाला ही लोकसेवा करण्याची ताकद देत राहू आणि अशीच लोकसेवा आमच्याकडे घडला.